हॅपी जर्नी, सुख समृद्धी लाभो तुम्हाला. तुमच्या पण सुखाचं समृद्धीचं हीच ईश्वर जर्नी. तर पंकज तुला कसं वाटलं हे सगळं बघून? खूप छान, नक्की भेट द्या. खूप छान. गाईज छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे. आम्ही इथं पण फोटो घेतलाय. खूप स्ट्रगल करतोय तो, पण मग निघत नाहीये. पण मग कोशिश अभी जारी आहे, हार नाही मानणे. छोटा मुलगा आहे ते जो स्टॅच्यू आहे त्याच्या तोंडामधून तो बॉल काढायचा प्रयत्न करतोय. खूप मोठी साखळी आहे तिथे, त्याच्या चेहऱ्यावरतीच तुम्ही बघू शकता. तर गाईज आता तेजसनी माझ्याकडे हँडओव्हर केलेलं आहे व्लॉगचं काम. संकेत माशांसोबत खेळतोय. तर जे टुरिस्ट असे येतात ते याच्यामध्ये कचरा टाकून जातात. इकडे हा पूर्ण बदकचा एरिया आहे बघा. विशाल हे काय काका शूटिंग केली तर चालेल ना? हे विशाल माहिती सांग ना याच्याबद्दल. इकडे व्हर्टिकल गार्डन केलेत बघा. मुघलांचे जे सैनिक होते त्यांची तलवार आहे ना जास्त लेंथ मध्ये मोठी राहायची. तलवारी कट्यार ते सगळं आम्ही तिकडे बघितलं. गाईज आम्ही आता शिवसृष्टीमध्ये गेलो होतो. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे ना मी स्वयंपाक करतोय. मम्मी नाशिकला गेली आहेत ना, दिवाळी होती भाऊबीज. सो मामाच्या घरी गेलीत मम्मी भाऊबीज सेलिब्रेशनसाठी. तर मी दिदी पण संभाजीनगरला जॉबला आहेत, तर ती पण आज येणार आहेत. सो पप्पा आणि मी दोघंच घरी होतो. तर आता आहे ना मी स्वयंपाक करतोय आमच्यासाठी. हे बघा पोळ्या चालू आहेत, काही केल्या आणि दूध तापवायला ठेवलं होतं. पण मग थोडं बाहेर बाजूला गेलतो ना, गॅस फुल होतं, लगेच ते ओतू गेलं असतं. आता ते पण क्लीन करावं लागेल. तर आज आहे ना आमचं आहेत ना गेट टुगेदर आहे बीटेक स्टुडंट्सचा. सो तिकडे पण जायचं आहे. तर आता घरचा स्वयंपाक करून तिकडे पण जाणार आहेत. मी आज स्वयंपाक करतोय बिकॉज मम्मी आणि दीदी दोघेही घरी नाही आहे, पप्पा आणि मीच आहे. सो आमच्यासाठी मी स्वयंपाक करतोय. बघा पोळ्या करतोय आणि बटाट्याची भाजी करायची थोड्या वेळाने. तर लवकर हे सगळं आवरून फ्रेश वगैरे होऊन जायचं आता शिर्डीला साईबाबा मंदिरात. तिथं सगळ्यांचं गेट टुगेदर आहे बीटेक स्टुडंट्सचं. हे गाईज पोळ्या करून झालेल्या आहे, भाजी पण टाकली आहे. बघा बटाट्याची भाजी केली आहे. आता थोड्या वेळाने मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट दळून याच्यामध्ये टाकून देतो. तर मग आजचा स्वयंपाक होऊन जाईल आणि मला लवकर आवरून शिर्डीसाठी पण निघायचं आहे. अगोदर मी संकेतच्या घरी जाणार आहे. संकेतच्या घरून मग आम्ही दोघं सोबत शिर्डीला जाणार आहेत. तर आमचा आज गेट टुगेदर आहे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट बीटेक स्टुडंट्सचा. सो शिर्डीला भेटायचे सर्व आम्हाला. सो आम्ही सर्वांनी शिर्डीला भेटायचं ठरवलेलं आहे. तर आज मम्मी घरी नाही आहे, दिदी पण घरी नाही आहे, पप्पा मी दोघंच होतो. तो सकाळी लवकर उठून आम्ही दोघांनी गाईंचा आवरलं, गाई धुल्या. मग पप्पानी गावामध्ये दूध देऊन आले. नंतर मी सगळे भांडे वगैरे घासलेत. बघा तुम्हाला दाखवतो बाहेर. अगोदर गाई धुवून झाल्यावर हे भांडे घासले. तोपर्यंत पप्पा गावामधून दूध देऊन आले. आता पप्पा शेतात गेलेत आणि मी आता स्वयंपाक पण करून ठेवलेला आहे. सो आता लवकर फ्रेश होऊन आता निघायचं आहे मला शिर्डीसाठी. गाईज आता मी पण रेडी झालेलो आहे, आता शिर्डीला जायचं आहे. स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. आता जेवण करायचं आहे आणि लगेच शिर्डीसाठी निघायचं आहे. गाईज जेवण झालेलं आहे, खूप छान भाजी झाली होती. आता किचन पण क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडे पण घासून घेतलेले आहेत. आता संकेतच्या घरी जायचं आहे. संकेतच्या घरून संकेतसोबत शिर्डीला जायचं आहे. चलो गाईज संकेतच्या घरी आलो होतो. आता संकेत सोबत शिर्डीला चाललो आहेत. सध्या संकेत पेट्रोल टाकतोय त्याच्या गाडीमध्ये. आता आम्ही शिर्डीला चाललो आहेत दोघं जण. ऑलरेडी काही मुलं तिथं पोहोचले आहेत. आम्हाला थोडं उशीर झालेलं आहे. संकेतने लवकर आवरलं नाही घरी. गाईज आम्ही आता शिर्डीत आलेलो आहे. कुणाल आणि पंकज पण आले. ते मागच्या गेटला आता येत आहेत इकडं आमच्याकडे. खूप गर्दी आहे आज. गाईज आम्ही आता शिर्डीला आलेलो आहेत. तर संकेत आणि कुणाल गाडी पार्क करायला गेलेले आहेत, गाडी लावायला गेले. आम्ही टोटल 5 जण आहेत. कुणाल, संकेत, पंकज आणि विशाल. तर आता शिवसृष्टीमध्ये चाललो आहेत आम्ही. गाईज आम्ही शिवसृष्टीमध्ये चाललो आहे. तिकीट काढताय संकेत आणि ते. तर आता मध्ये ना व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढणे अलाउड नाही आहेत. तर मोबाईल बंद राहील मध्ये. तिकीट घेतलं होतं. गाईज आम्ही ना शिवसृष्टीमध्ये गेलो होतो. तिथं आहे ना महाराजांच्या काळात जे मावळे होते त्यांचे तलवार यूज करायचे, शस्त्र यूज करायचे, ते सगळे त्याचे मॉडेल्स आणि काही ओरिजिनल ठेवले होत्या तलवारी, काही कट्यार. तर एक नवीन गोष्ट शिकायला भेटली. मुघलांचे जे सैनिक होते त्यांची तलवार आहे ना जास्त लेंथमध्ये मोठी राहायची आणि जे मराठा मावळे होते सैनिक त्यांची तलवार अशी लेंथमध्ये छोटी राहायची. आणि खूप वेगवेगळे प्रकारचे तलवारी वगैरे होते तिथं सर्व. तर मस्त भारी वाटलं तिकडे जाऊन.
आता आम्ही कुठं आलो आपण? साई पालखी निवारा. आता आम्ही साई पालखी निवाऱ्यात आलोय बघा. इकडं प्रुनिंगचं काम चालू आहे त्या झाडांचं. ते गोल्डन डोरांटाच झाड आहेत तिकडं, ते प्रून करतायत आता. हे बघा मंदिर आहे तिकडे, जैन मंदिर आहेत. बाकीचे काही मुलं ते पुढं चाललेले आहेत. जास्त गर्दी नाही आहे. महात्मा गांधीची मूर्ती इकडं. हे बघा खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे इथं. मध्ये साईबाबाची मूर्ती पण आहे. इकडे व्हर्टिकल गार्डन केले आहेत बघा. त्याच्यामध्ये सगळे पर्पल मॉस, काही मिनी सनरोजन ते लावलेले आहेत. सुंदर आहेत. इकडं हे तोप आहे, शिवाजी महाराजांची मूर्ती इथे एंट्रन्सला. घोड्यांच्या सर्व स्टॅच्यू ठेवलेले आहेत. काही बटरफ्लायज आहेत. पुढं खूप मोठी भोलेनाथाची मूर्ती आहे, तिकडे जाऊ आपण. हे विशाल, माहिती सांग ना याच्याबद्दल. हे बघा इकडे सगळे ॲडेनियम बॉन्साय ठेवलेले आहेत. खूप जुनं झाड असेल आहे, कमीत कमी 10-15 वर्ष झाड असेल. आता खाली स्ट्रोक खूप मोठा झालेला आहे त्याचा. गुलाबी कलरचे ते. आणि इथं सगळे असे प्राणी ठेवलेले आहेत. काका शूटिंग केली तर चालेल ना? साई पालखी निवारा. काय म्हणते त्यांना? ते मला माहिती आहे, मराठी काय म्हणतात. सगळे पोपट आहेत इकडं. हे बघा वेगवेगळ्या कलर्सचे, खूप मोठे आहेत ते. हा पण वेगवेगळ्या कलरचा पोपटच आहे. किती मोठी चोच आहे बघा त्याची. धरू शकतो तर रिस्की काम आहे म्हणून आम्ही पुढं नाही जाणार जास्त. हे बघा त्यांना असे इकडं खूप मस्त सुंदर पोपट आहेत. खूप सुंदर पक्षी आहे हा. याचं नाव आम्हाला माहिती नाही आहे, नंतर आम्ही नेटवर सर्च करून सांगू. बघा किती कलरफुल आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथं, पण मग एकाचं पण नाव आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही थोड्या वेळा नेटवर सर्च करून सांगू. हे बघा इथं फोटोशूट पण चालू आहे. व्हाईट कलरचा पक्षी खूप सुंदर. तुरा, त्याच्या डोक्यावर खूप सुंदर असा पिवळा तुरा आहे. शामरुख पण इकडं. हे बघा इकडं शामरुख आहेत. तिथं क्लिनिंग चालू आहे वाटतं शामरुगाच्या एरियाची सर्व. ते बदक आहे तिकडं. हा हे बघा विशाल, हे काय थोडी माहिती सांग ना. हे बघा हे सगळे शामरुग आहेत. इकडं हा पूर्ण बदकचा एरिया आहे बघा. किती बदक आहे तिथे. हे खाली जे त्यांचा पॉन्ड आहेत पाण्याचं, त्याची क्लिनिंग चालू आहे म्हणून आता पाणी नाही भरलेलं. बाकी इकडं हे बघा सर्व शामरुग आहेत. तर जे टुरिस्ट असे येतात ते याच्यामध्ये कचरा टाकून जाता, तर ही सिविक सेन्स नाही आहे इथल्या लोकांना. ते शामरुग आता ते खात आहेत, ते बॅड मॅनर्स आहे ते. तर जे कोणी टुरिस्ट येतात असं प्लीज कचरा नाही केला पाहिजे. छोटीशी मांजर पण येतं. खूप मोठं शामरुग येते. शामरुग उडाचा का रे? पक्षी ना पण आहे बरोबर ना. हे उडत आहे का रे खरंच? हा मग नको सांगायला ते. माणसं उडत आहे, माणसं उडत असते बरं का, थोडे तरी उडत असते. उडती उड्या जम्प करताय उडती. तर आम्हाला ना कन्फ्युजन आहे शामरुग उडताय का नाही. तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा शामरुग उडता का नाही उडते. इकडं पण वेगवेगळे पक्षी आहे. हे बघा खूप मोठा पोपट आहे हा वेगवेगळ्या कलरचा.
हे बघा हा पोपट, वेगवेगळे कलर आहे सगळं. त्याच्या पायात काहीतरी अडकवलेलं आहे त्यांनी. हे बघा इथं पण सगळे वेगवेगळे पक्षी आहेत. काय करते तू? हे बघा हे घोरपड आहे. खूप अंधार येतो, व्यवस्थित दिसत नाहीये. इकडं पण हे सर्व घोडे आहे, बाकी काही नाही. इकडं पुढं इकडं पक्षी आहे आणि इकडे घोडे फक्त, बाकी काही नाही. इकडं सर्व असे इंडोर प्लांट्स लावलेले. हे बघा हा रॅफिस फार्म आहे. हे डायफोनचं झाड आहे, इंडोर प्लांट आहे कम्प्लीट. हा काही स्पायडर लिली पण आहे. हे बघा हे छोट्या ॲग्लोनेमाचे व्हरायटी आहे. इकडे मासे पण आहे इथं, पण आर्टिफिशियल येते. मे बी एक छोटंसं गार्डन आहे एरियातलं. हे सर्व डायफोन आहेत असे. हे बघा छोटा हत्ती पण आहे इथं, हत्ती एंट्रन्सला. हे बघा इथं हत्ती आहे, कॅक्टस आहे तिथं, सगळे स्नेक प्लांट आहेत. ही सर्व स्नेकची व्हरायटी आहे. आणि मांजर पण आहे इथं खूप सुंदर. त्या मांजरीला कॅक्टस टोचल संकेतला काळजी वाटते तिचे. बघा छोटे छोटे हत्ती पण आहे आणि कॅक्टस लावलेले आहे असे सगळे वेगवेगळे. इकडे डायफोनचे खूप सुंदर झालेले आहेत झाडं. इकडं सगळं हे ॲक्वेरियम आहेत, खूप मोठे मोठे मासे आहेत तिथं. हे बघा हा पूर्ण ॲक्वेरियमचा एरिया आहे. वेगवेगळे कलरचे मासे इथं बघा. खूप मोठा मासा आहे हा, 3-3.5 फुटाचा मासा आहे पूर्ण. हा सिल्वर मासा आहे हा. त्याच्या डोळ्यामध्ये किती कलरफुल आहेत. हे बघा मासा कसा श्वास घेतोय. इकडे हे सर्व शेल्स आहेत. ऑरेंज कलरचे मासे आहेत तिथं, खूप सुंदर दिसतात. संकेत माशांसोबत खेळतोय. तिकडे मासा झोपलेला आहे तो. हे बघा किती सुंदर दिसतंय हे. हे बघा गाईस किती वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत सर्व, खूप सुंदर दिसत आहेत. खूप मोठा ॲक्वेरियम आहे ते, कमीत कमी 15 बाय 3 फूट एवढं मोठं ॲक्वेरियम आहे ते. खूप मासे आहेत एकदम, छोटे छोटे पण आहे आणि मोठ्या साईजचे पण आहेत. खूप सुंदर मासे आहेत सर्व. गोल्डन फिश, हा गोल्डन फिश आहे. बाकी हा वेगवेगळे रंग कलरचे आहेत सर्व. हे बघा किती मासे आहेत, सर्व एका डायरेक्शन मध्ये स्विम करतायत. पूर्ण ग्रुपच आहे माशांचा. बघा खूप सुंदर मासे, कसं श्वास घेतोय बघा. मे बी माशाच्या मोस्टॅकल्स आहे या सर्व. इकडं पण हे सर्व पक्षी आहेत. खूप सुंदर सुंदर कलरचे पक्षी आहे सर्व. हे बघा हे पण वेगवेगळ्या टाईपचे मासे आहेत. त्याच्यावर कसे असे व्हाईट व्हाईट स्पॉट्स आहेत सर्व. हे बघा
बाहेरचे शोचे झाडं पण लावलेले आहेत. ते व्हाईट फुलं आलेले आहेत त्यांना. काही पेंट्रा आहे, टायफन आहेत. खूप मोठा एरिया आहे हा सैनीवाड्याचा. मासे, पक्षी आहे, त्याच्यानंतर शहामृग आहे, बदक आहेत. तर आता सगळे थकलेले आहेत, आता बसले आहेत आता मस्त. कुणाल काहीतरी बोल. हे बघा, हे डायफनचं झाड आहे. 18 इंच पॉट मध्ये लावलेलं आहे. खूप जुनं झाड असेल. 5 स्ट्रोक्स आहे त्याला. खूप सुंदर दिसतो. हे बघा, वरती पूर्ण शेड आहे आणि हा इंडोर प्लांट आहे म्हणून याची ग्रोथ चांगली झालेली आहे. जास्त म्हणजे युजली याचे पानं एवढे मोठे होत नाही, पण मग इंडोर आहेत आणि याला फर्टिलायझर वगैरे याची प्रॉपर मेंटेनन्स आहे, त्याच्यामुळं ग्रोथ एकदम छान झालेली आहे त्याची. इंडोरसाठी बेस्ट प्लांट आहेत हा. इकडे अशी एक स्टॅच्यू आहेत. फोटो घेऊ. इकडे हे सगळे ॲडेनियम बॉन्साय ठेवलेले आहेत. ती कुंडी बघा, ती कमीत कमी 32 इंचचा पॉट असेल तो. केवढा मोठा चाफा आहे, पूर्ण पॉटमध्ये आलेला आहे. व्हाईट चाफा आहे हा. इकडेही अशी मूर्ती आहेत. छान गार्डन आहे तिथे. कमळ पण आहेत, व्हाईट कमळ आहे. तिकडे भोलेनाथाची मूर्ती. इकडे पण जाऊ आता आपण. गायी आहेत, वासरू आहे तिथे. तर गाईज आता तेजसनी माझ्याकडे हँडओव्हर केलेलं आहे व्लॉगचं काम. तर मी इथलं तुम्हाला थोडंफार दाखवतो. अरे बॅक कस करतो रे. तर गाईज आता आपण इथं साई पालखी निवारामधल्या सेल्फी स्पॉटवरती आलेलो आहे. तर हे बघा, इथं किती क्यूट 2 छान मुली सिंहावरती बसून त्यांना खाली उतरता येत नाही, त्यामुळे ते बघताय, पप्पाला बोलवत आहे. त्यात इकडे भरपूर जण खूप छान छान सेल्फी काढताय. आपला विशाल भाऊ महाराजांसोबत फोटो काढतोय. त्यामुळं विशाल भाऊ थोडा शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर फोटो काढतोय तो. आमचे पंडगे साहेब थोडे लाजतात, त्यामुळे आम्ही त्याला घेत नाही. आता कॅमेरा जेव्हा पण विशाल कॅप्चर करत असतो तेव्हा विशाल यांना खूप लाजून जातो, त्याच्यामुळे तो आता ते बघा त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल तुम्ही बघू शकता. हा छोटा मुलगा बघा किती छान फोटो काढ म्हणतोय मम्मीला. किती छान छान एरिया आहे. तुम्ही जर कधी शिर्डीला आल तर नक्की या ठिकाणी या. इथं आपले शंकर भगवानची मूर्ती आहे. तर काही आता आम्ही शिर्डीमध्ये जे साई निवारा आहे तिथं हा एक खूप सुंदर असं लोकेशन येते. इथं सेल्फी स्पॉट खूप भारी आहेत. हे बघा, मागे शिवाजी महाराजांची मूर्ती आहेत. तर आपला विशाल फोटो काढतोय आणि शिवाजी महाराजांचं दर्शन घेतोय तिथे. हे असे मोठे मोठे मूर्त्या पण आहेत. बघा किती मोठी मूर्ती आहे ती, माझ्या हाईटपेक्षा खूप उंच चालली आहे, 3-4 फूट. तर भोलेनाथाची पण मूर्ती इथं खूप मोठा स्टॅच्यू आहे. असे हत्ती मस्त, नंतर असे सिंह आहेत आणि मागे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी स्पॉट्स आहेत. तर जेव्हा कधी तुम्ही शिर्डीला याल तर नक्की या. संकेतने आता ब्लॉगमध्ये सांगितलंच असेल तुम्हाला इथली माहिती. बघा खूप सुंदर आहेत. आता आहे ना, आम्ही थोडंसं फोटो सेशन करतोय. हे सगळे आता फोटो काढताय. तर खूप सुंदर असा सेल्फी स्पॉट आहे तिथं. तर आम्ही आता फोटो काढू. खूप मोठी साखळी आहे तिथे. तर आता विशालने ट्राय करणार आहे उचलायचे. विशाल प्लीज ट्राय. संकेत ट्राय कर ना यार, कर ना. सध्या विशाल आहे ना फोटो काढण्यामध्ये मग नाही बघा किती सुंदर पोज देतोय. हा प्युअर शेतकरी, रुबाबदार शेतकरी, रॉयल शेतकरी. हा इथं असं बैलगाडीचा एक स्टॅच्यू आहे, तिथं मस्त फोटो काढतोय विशाल. खूप सुंदर त्याचा आणि हँडसम फोटो येतोय असा इथे. त्याच्या चेहऱ्याची स्माइल तुम्ही बघू शकता. इकडे कॅमेरामॅन कुणाल. विशाल आणि संकेत दोघेही फोटो काढताय मस्त इथे. गायजाचा संकेत फोटो काढतोय तिथं. तर तुम्हाला अजून इकडचे वेगवेगळे जे सेल्फी स्पॉट आहे ते दाखवतो. हे बघा इकडे किती सुंदर सेल्फी स्पॉट आहेत. मस्त असे विंग्स आहेत आणि त्याच्यामध्ये
सेंटरमध्ये उभे राहायचं आणि खूप सुंदर असा फोटो येईल. हे बघा, हे अशोक स्तंभ पण आहे इथे मस्त. बुद्धाचा स्टॅच्यू पण आहे इकडे. हे बघा, हा किती सुंदर बुद्धाचा स्टॅच्यू आहे. आणि इकडे मागे ना टेबल पाम्स पण लावलेले आहेत. खूप जुनं झाड असेल टेबल पामचं, त्याच्यामुळे एवढं वाढलेलं आहे आणि पाना खूप मोठे घ्यायचे. हे बघा, हे मोठा स्टॅच्यू आहे. इकडे नंदीचा स्टॅच्यू पण आहे खूप मोठा. हे बघा, हा इकडे सेल्फी स्पॉट आहे. हा बघा, छोटा मुलगा आहे, ते जो स्टॅच्यू आहे त्याच्या तोंडामधून तो बॉल काढायचा प्रयत्न करतोय. खूप स्ट्रगल करतोय तो, पण मग निघत नाहीये. पण मग कोशिश अभी जारी आहे, हार नाही मानणे की. तर मे बी तो काढूनच राहील. तो इकडं पण एक सेल्फी स्पॉट आहेत. मस्त इथं सेंटरमध्ये उभे राहायचं आणि सेल्फी क्लिक करायचं, खूप सुंदर येईल. आणि इकडं भोलेनाथाची खूप मोठी मूर्ती आहे. 40 फुटाची असेल ही मूर्ती, खूप मोठी मूर्ती आहे. संकेतने विशाल फोटो काढताय. खूप सुंदर एरिया आहे हा सर्व. गाईज, छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर मूर्ती आहे. आम्ही इथं पण फोटो घेतला आहे. खूप वेगवेगळे सेल्फी स्पॉट आहेत इथे सेल्फीसाठी. तर टायगर आहेत, हत्तीचे स्टॅच्यू आहेत, नंतर माशाचे स्टॅच्यू आहेत. अजून कशाचे स्टॅच्यू आहे? बैलाचा स्टॅच्यू आहेत, नंदीचा स्टॅच्यू आहेत. नंतर मागे इकडं बघा, भोलेनाथाची खूप मोठी मूर्ती आहेत. खूप सुंदर पिकनिक स्पॉट आहेत. तर शिर्डीला आले तर नक्की साई निवारामध्ये तुम्ही या. आणि इथं छान टाईम स्पेंड करायला जागा आहेत. तर विशाल, आजचा आपला जो एक्सपिरियन्स होता सर्व साई निवाराचा, कसा वाटलं तुम्हाला? खूप छान. नक्की भेट द्या, खूप छान. तर विशालला खूप छान वाटलेलं आहे. तर तुम्ही पण नक्की या साई निवारामध्ये आणि नक्की आनंद घ्या सर्व निसर्गरम्य वातावरणाचा. आता आपण संकेतला विचारू, संकेतला सर्व एक्सपिरियन्स कसा वाटला? मी फर्स्ट टाइम, मी कोपरावलाच राहतो तरी पण मी फर्स्ट टाइम साई निवारामध्ये आलेलो आहे. मी फर्स्ट टाइम आल्याप्रमाणे हा एरिया खूप छान आहे. इथं तुम्ही नक्की व्हिजिट करा. इथं खूप छान फोटो काढण्यासाठी स्पॉट्स आहे. महाराजांची भव्य मूर्ती आहे. आपले शिवशंकर भगवानची एक छान मूर्ती, तिथे तुम्ही एक फोटो काढू शकता छान. त्यासमोर एक नंदी आहे, दाखव नंदी. हे बघा, इकडे नंदी पण आहे. तुम्हाला दाखवला मागे? हो, तिकडे साईडनी भरपूर सारे सिंह आहे. तुमच्यासोबत जर छोटी मुलं जर असतील तर त्यांना घेऊन या. त्यांना सिंहावरती बसून फोटो काढायची तर परवानगी आहे. त्यामुळे तर 1-2 मुलं ना सिंहावर बसून पण फोटो काढत होते. तुम्ही मागे बघितलेलं असेल की काही मुलं सिंहावर बसून फोटो काढत होते. तर असे खूप छान फोटोज काढू शकता. इथं पंख आहे, तिथून फोटो काढू शकता. इथं खूप मोठा मासा आहे जो आपण खाऊ नाही शकत, पण हा पूर्ण कोरलेला मासा आहे. म्हणजे एक दगड आहे, पीस त्याचा बनवलेला आहे. हे बघा, आपल्याला आहे ना मित्र भेटलेले आहेत. तर कुठले दादा तुम्ही? अंचलगावचे आपल्याला मित्र भेटलेले आहेत. तर तुम्ही पहिल्यांदा आले का जागेवर? पहिल्यांदा नाही, म्हणजे 5-6 वखत आलेलो आहे. तर कसं वाटले तुम्हाला हे सगळं जागा? एकदम कडक. तर तुमचं नाव वगैरे काही? शिंदे राहुले, याचं नाव आपलं कुणाल आहे. तर शिंदे आणि कुणाल दादा आहे. तर विशालचे आता ओळख झालेली यांची. विशाल आता नगरसेवक साठी उभा राहणार आहेत. तर विशालचे 2 वोट पक्के झालेले आहेत. आता काय विषय नाही, आता विषय नाहीये. भावी नगरसेवक विशाल दादा. अशीची मूर्ती आहे, पूर्ण एक दगडचा पीस असेल त्यांनी कोरून बनवलेलं आहे. ते सगळं मस्त आहे. क्रेविंग बघा किती छान केली होती त्याच्यामध्ये. आता आपण पंकजला आणि कुणालला त्यांचा अनुभव कसा आहे ते विचारणार आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण पंकजला विचारू, त्याचा कसा अनुभव होता. तर पंकज, तुला कसं वाटलं हे सगळं बघून? इथं तर हे साई निवारा खूप छान आहे. फोटो काढण्यासाठी वेगळे स्पॉट आहेत. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हे बघा, तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. ठीक आहे. तर पंकजने त्याचं मनोगत मांडलेलं आहे. तर थोड्या वेळात कुणाल पण त्याचं मनोगत मांडणार आहेत. तर कसं वाटलं त्याला सगळं हे साई निवारा बघून? तर आपण त्याचं पण मनोगत बघू, त्याला काय एक्सपिरियन्स होता त्याचा. तर तुम्हाला अजून काही 2 शब्द तुमचे मांडायचे असेल तर? 2 शब्द. तर दादाचे 2 शब्द संपलेले आहेत. आपण आता कुणालचे 2 शब्द ऐकू. कुणाल थोड्या वेळ थांबायला बोलते. थोड्या वेळ थांबून आपण नक्की कुणालचं मनोगत बघू काय ते. तर आपल्याला कुणाल शिंदे आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटलंय सर्व जागा बघून?
भारी वाटलं आम्हाला जागा बघून, छान एकदम. महाराजांची स्मारक पाहायला भेटलं आम्हाला. परत 2 शब्द घ्या. तर यांचे 2 शब्द ऍड झालेले आहेत. बोला तुमचे 2 शब्द. आता बोलायला नाही राहिले. तर खूप सुंदर ठिकाणी नक्की शिर्डीला आल्यावर व्हिजिट करा साई निवारा. हे बघा, हे कमीत कमी 42 इंचाचे पॉट आहे हा, आणि याच्यामध्ये बोगनवेल लावलेला आहे. खूप सुंदर फुलं येत आहे बोगनवेलला, आणि कंटिन्यू फुलं असतं 12 महिने. तर इथं आता आम्हाला आहे ना फोटो काढायचा आहे. आपले कुणाल दादा आमचा फोटो काढणार आहेत. तर कुणाल दादाचा फोन दुसऱ्या कुणाल दादाला देऊया. इथं बसून मस्त आम्ही आता फोटो काढतो. सुंदर ठिकाण आहे, मस्त. इथे पण शिवाजी महाराजांची सुंदर मूर्ती आहे, तोफ पण ठेवलेल्या आहेत. इथे पण फोटो काढू. हे बघ गाईज, हे ना चायनीज डॉलचं झाड आहे. इंडोर आउटडोर दोन्ही पण आहेत. तसं 2 पॉटमध्ये ठेवलेले आहे, आणि पॉट पण खूप सुंदर आहे. असं ड्रम शेपचा पॉट आहे, आणि मध्ये सेंटरमध्ये हत्तीचा स्टॅच्यू पण आहे. तिथे खूप सुंदर दिसतं आहे असं. तर इथे साई निवाऱ्यामध्ये खूप छान आणि सुंदर वातावरण आहे. एकदम शांत वाटतं इथं आल्यावर. सगळे अशी ग्रीनरी आहेत, गार्डन आहेत, स्टॅच्यू आहेत. टाईम स्पेंड करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे ही. हे बघा, इकडे मागे कृष्णाची छोटी मूर्ती आहे, आणि खूप छान गार्डन बनवलेलं आहे तिथे. हे बघा, इकडूनही असे एंट्रन्स आहे, दोन्ही बाजूनी मूर्ती आहे. सेंटरमध्ये कृष्णाची मूर्ती आहे. असे वेगवेगळे प्रकारचे झाड आहेत तिथे. इकडे पण हे मंदिर आहेत. इकडे पण शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, खूप सुंदर. हे बघा, संकेत फोटो काढतोय मागे. गाईज, विशाल महाराजांच्या मूर्ती पुढे फोटो काढतोय. हे बघा, मूर्ती आहेत ना, मूर्तीच्या दोन्ही साईडने पेंडॅनसचं झाड आहेत. पेंडॅनस आहे ना, इंडोर आउटडोर दोन्ही पण चालतं. हा ग्रीन पेंडॅनस आहे, आणि थोडंसं व्हरायटी याची डिफरंट व्हरायटी, याची हाईट आहे ना जास्त वाढते. बरोबर. तर पॉट पण याचा आहे ना 18 इंच पॉट आहेत, आणि बॉन्साई पॉट आहेत हा. तर जास्त याच्या रूट्स डीप नाही जाते, आणि खूप सुंदर येते. बुशी प्लांट होता हा. बघा, दोन्ही पण साईडने ते पेंडॅनसचं झाड. आणि ही गोल्डन डोरंटा आहे, त्याची मस्त छान प्रूनिंग केलेली आहेत. आता आम्ही आलो ना, प्रूनिंगचं कामच चालू होता. नाही, तुमचं चालू होतं. हे बघा, ते मागं काका आहेत ना, ते प्रूनिंग करतायचं मस्त. हा, इकडं विश्रांतीगृह आहे, जे पालखीवाले येतात. तर वरती ते विश्रांतीगृहामध्ये सगळे पालखीवाला जे येतात ते विश्रांतीसाठी जातात. तर तुम्हाला मी ह्या गोल्डन डोरंटाची माहिती सांगत होतो. तर हा आहेत ना बॉर्डर प्लांट आहेत. तुम्ही याची व्यवस्थित प्रूनिंग करू शकता, आणि ना वेगवेगळ्या शेपमध्ये याला तुम्ही कटिंग करू शकता. मागे हा गोल्डन फायकस लावलेला आहे बघा. हे 3 झाडं लावलेले आहेत गोल्डन फायकसचे, आणि गोल्डन डोरंटा आहेत हा. तर त्याची 2 स्टेपवर प्रूनिंग केलेली आहेत. एक खालची लेअर कट केलेली, आणि हे वरचे लेअर्स आहेत त्यांनी मस्त असे सुंदर शेपमध्ये प्रूनिंग आहेत त्याची. ते बघा, ते दादा आहे, ते प्रूनिंग करतायत सगळे झाडांची. मी तोंडी सांगतो. पाणी मी नाही घेतलं असं काही. मी सांगतो तुला. तर बाय बाय. बाय बाय. हॅपी जर्नी. सुख समृद्धी लाभो तुम्हाला. तुमच्या पण सुखाचं समृद्धीचं हीच ईश्वर जर्नी. तुमचा अभिमान आहे आम्हाला. खूप सुंदर, धन्यवाद. सुंदर काम करतो. धन्यवाद. तर आता विशाल चाललाय घरी. संकेत त्याला सोडून येतोय. वाट पहा, तिकडं 4 व्हीलर लावलेली आहे, तिकडे आणली नाही गर्दीमुळं. तर 4 व्हीलर पर्यंत तो सोडून देतो. बोलतोय. 6 व्हीलर येतो. बाय बाय. काळजी घ्या. तर आता संकेत सोडून येईल विशालला. तोपर्यंत आम्ही इथंच साई निवाऱ्यामध्ये थांबतोय. हे गाईस, मी आता घरी आलेलो आहे. तर कुणाल मनमाडला गेला त्याच्या घरी, पंकज चांदवडला, संकेत ब्राह्मणगावला. मी संकेतसोबत आलो, आणि तिथून ही बॅग घेऊन आलो. संकेतच्या घरी आलेलो होतं पार्सल. तर हे ट्रॉली बॅग्स आहेत 3. तर मजा आली आज खूप. शिर्डीला फिरलो, साई निवाऱ्यामध्ये, शिवसृष्टीमध्ये. तर खूप छान एक्सपिरियन्स होता. तर हा होता एक छोटासा व्लॉग. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.